आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे बेस्ट एज्युकेशन क्लासेस। आजचा हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आनंद देणारा असेल, कारण की बघा एसएससी ने नुकत्याच सीजीएलच्या 17,727 तब्बल इतक्या पोस्टसाठी जाहिरात काढलेल्या आहेत आणि आजचा हा व्हिडिओ त्यासाठीच असणार आहे। बघा नेमकं स्टार्टिंग डेट फॉर्मची केव्हा असेल, फॉर्मची एंडिंग डेट काय असेल, नेमकं कोणत्या जागांसाठी एसएससी ने वॅकन्सी काढलेल्या आहेत, त्यानंतर परीक्षेचं स्वरूप काय असेल, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर तुम्ही एसएससीची तयारी करत असाल आणि एसएससीच्या सीजीएलची वाट बघत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी। तुम्ही साईडला स्क्रीनवरती बघू शकता, बघा तुम्हाला जी ऑफिशियल नोटिफिकेशन आहे ती ssc.gov.in या वेबसाईटवरती भेटू शकते। त्यानंतर बघा फॉर्म सुरू होण्याची जी तारीख आहे ती 24/6/2024 ते 24/7/2024 इतकी आहे, म्हणजे 24 जून रोजी फॉर्म सुरू झालेत आणि 24 जुलै रोजी ते संपणार आहेत। बघा त्यानंतर फॉर्मची फी, प्रत्येक फॉर्मची फी 100 रुपये इतकीच असणार आहे। त्यानंतर पुढे जात असताना आपण बघूया नेमकं किती प्रकारच्या पोस्ट यामध्ये असतात। तर बघा या ठिकाणी तुम्ही पीडीएफ बघू शकता, एकूण 100 पानांची पीडीएफ आहे, त्यापैकी ठराविक मुद्दे आपण बघणार आहोत। बघा या ठिकाणी दिसतंय बघा पेमेंट लेवल या ठिकाणी देऊन टाकली, बघा 44,900 ते 1,42,400 इतकी पेमेंट लेवल आहे पहिल्या 15 पोस्टसाठी। त्यानंतर दुसऱ्या ज्या पोस्ट आहे बघा त्या 35,400 ते 1,12,400 इतकं त्यांचं पे लेवल असणार आहे। बघा त्यानंतर पुढच्या ज्या पोस्ट आहे म्हणजे एकूण 34 पोस्ट एसएससी सीजीएल भरते, त्यापैकी पोस्ट या ठिकाणी दिल्यात। त्यानंतर पुढे जात असताना आपण बघतो बघा 18 ते 27 इयर एज लिमिट दिले या ठिकाणी। 18 ते 27 इयर ही एक एज लिमिट आहे। त्यानंतर 20 ते 30 वर्ष, त्यानंतर बघा 18 ते 30 वर्ष, त्यानंतर 18 ते 32 वर्ष। जर या वयामध्ये तुम्ही येत असाल तर तुम्ही एसएससीचा फॉर्म भरू शकता। पुढे जात असताना बघा या ठिकाणी अशा काही पोस्ट दिल्यात ज्यासाठी काही ठराविक क्रायटेरिया लागतो, त्यापैकी एक आहे बघा स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ग्रेड सेकंड, यासाठी ठराविक क्रायटेरिया लागतो, तो तुम्ही पीडीएफ मध्ये बघू शकता। त्यानंतर रिसर्च असिस्टंट इन नॅशनल ह्युमन राईट्स कम्युनिकेशन या पोस्टसाठी देखील काही ठराविक क्रायटेरिया लागतो। त्यानंतर पुढे जात असताना बघा तुम्हाला मनामध्ये प्रश्न येत असेल की तुम्ही ग्रॅज्युएशनच्या वर्षाला आहात किंवा तुम्ही ग्रॅज्युएशनची परीक्षा दिली आणि तुम्हाला या परीक्षेचा फॉर्म भरता येतो का, तर बघा जर तुमचा रिझल्ट 1/8/2024 म्हणजे 1 ऑगस्टच्या आत जर लागणार असेल आणि तुमच्या हातामध्ये जर रिझल्ट येणार असेल तर तुम्ही या परीक्षेचा फॉर्म भरू शकता। त्यानंतर पुढे जात असताना आपण परीक्षेचं स्वरूप बघूया। एकूण 2 प्रकारामध्ये परीक्षा होते, म्हणजे 2 टियर मध्ये होते। बघा टियर फर्स्ट मध्ये एकूण 200 मार्काचा पेपर होतो, त्यामध्ये जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग 25 मार्क म्हणजे 25 क्वेश्चन्स असतात, प्रत्येकी 50 मार्कचे, म्हणजे प्रत्येक क्वेश्चनसाठी 2 मार्क असतात। त्यानंतर जनरल अवेअरनेससाठी 25 क्वेश्चन्स 50 मार्कासाठी। त्यानंतर बघा क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड यासाठी 25 क्वेश्चन 50 मार्कासाठी। त्यानंतर इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन यासाठी बघा 25 प्रश्न 50 मार्कासाठी। त्यानंतर पुढे जात असेल बघा टियर फर्स्ट 200 मार्काचे असते, यावरून तुमचं मेरिट लागतं। बघा टियर फर्स्ट क्वालिफाय केल्यानंतर तुम्ही टियर सेकंड साठी जाता आणि जर टियर सेकंड मध्ये तुम्ही चांगल्या मार्काने पास झाले तर बघा तुमच्या मार्क्सनुसार तुमचं मेरिट लागतं आणि त्यानुसारच तुम्हाला पोस्ट भेटते। बघा अगदी हाय लेवलची देखील पोस्ट यामध्ये आहे, त्यामुळे तुम्ही या परीक्षेचा विचार करायला हवा। जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच नॉलेजेबल वाटला असेल आणि तुम्हाला खरंच मदत झाली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जर तुम्हाला एसएससी सीजीएल विषयी डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर बघा येणारा नेक्स्ट व्हिडिओ हा डिटेल माहितीविषयीच असणार आहे। जर आजच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन पडेल, त्यामुळे आजच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि इतरांना देखील याची लिंक पाठवा, जेणेकरून त्यांना देखील याची मदत होईल।